हे बघा, पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष निवडीची एक प्रक्रिया असते. त्या प्रक्रियेच्या नंतर राष्ट्रीय अध्यक्ष निवडला जातो. पक्षामधले पदाधिकारी, कार्यकर्ते, नेते आणि त्या कमिटीमध्ये असलेले सदस्य, विधिमंडळामध्ये असलेले सदस्य या सगळ्यांची मतं घेतली जातात. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा लोकशाही पद्धतीने चालणारा पक्ष आहे, संविधानाला मानणारा पक्ष आहे. पक्षाचं एक संविधान आहे, त्या संविधानाच्या अंतर्गत त्या ठिकाणी राष्ट्रीय अध्यक्षाची निवड ही केली जाईल. आता कोण कुणाला राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून घोषित करते, कोण कुणाला विरोध करते, यापेक्षा आमच्या पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्ते आणि त्या कमिटीमध्ये असलेल्या सदस्याच्या मनामध्ये काय आहे, त्यांच्या मनातला राष्ट्रीय अध्यक्ष या ठिकाणी निवडला जाईल. बघा, ह्या प्रकरणामध्ये अनेक लोकांच्या मनामध्ये काही प्रश्न उपस्थित राहिलेले आहेत. त्या साठीच महाराष्ट्र सरकारकडनं आणि केंद्र सरकारकडनं एक इन्क्वायरी त्या ठिकाणी लावण्यात आलेली आहे. त्या इन्क्वायरीच्या अंती सगळं काही सत्य बाहेर येईल. आमच्याही मनामध्ये कुठंतरी प्रश्न आहेत. ब्लॅक बॉक्समध्ये नेमकं काय घडलं आहे, त्या ब्लॅक बॉक्सचं बाहेर सगळं संभाषण बाहेर आलं पाहिजे. आम्हालाही माहिती त्याच्यातली भेटली पाहिजे. शेवटी हा अपघात कसा झाला, कुणाच्या चुकीमुळं झाला, याचं अंतिम सत्य बाहेर यावं ही सगळ्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांची इच्छा आहे. असं तुम्हाला कोणी सांगितलं भाजपाचा विरोध आहे म्हणून? कोण नेता कोण? आमच्या पक्षामध्ये राज्यसभा कुणाला द्यायची हा निर्णय हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अंतर्गतला विषय आहे. त्याच्यामुळं कुणाचा विरोध आहे, कुणाचा समर्थन आहे, यापेक्षा आमच्या पक्षातले नेते, आमच्या पक्षातले सदस्य काय निर्णय घेतात त्याच्यावर डिपेंड आहे. कुणाचा विरोध आहे म्हणून आम्ही कुठले निर्णय घेत नाही किंवा कुणाच्या विचारावर आमचे निर्णय होत नाहीत. आमच्या पक्षात आमचे निर्णय होत असतात. संजय राऊत यांनी सुनेत्र महाजन यांचं नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केल्यानंतर अशी टीका केलेली आहे की आता परिवारवादाचा जो धक्का आहे तो बीजेपी ठेवू शकत नाही कोणाला. महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते सन्माननीय दादा या अकाली निधनाने गेलेले आहेत आणि या धक्क्यातून महाराष्ट्रही बरा होत नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी असतील, महाराष्ट्रातली जनता असेल, अजूनही त्या धक्क्यात आहे. या धक्क्यातून सावरण्यासाठी वहिनीचा त्या ठिकाणी शपथविधी झाला, 12.5 कोटी जनतेच्या विकासासाठी झाला. एवढं सुरू असताना सुद्धा संजय राऊत साहेबाला राजकारण सुचतं, हे दुर्दैव आहे. संजय राऊत साहेबाला विनंती एवढीच आहे, महाराष्ट्राची राजकीय संस्कृती आपल्यासारख्या जाणकार पत्रकार नेत्यांकडनं जपली पाहिजे. लोकाला महाराष्ट्राच्या संस्कृतीचे धडे देत असताना त्या धड्याचं अनुकरण आपण सुद्धा करावं, एवढीच आमची विनंती आहे. राष्ट्रीय अध्यक्षाची चर्चा सुरू आहे. राज ठाकरेंचं म्हणणं असं आहे कुठलाही पाटील चालेल, पटेलला रोग प्रफुल्ल पटेलला मिळेल. हे बघा, राजसाहेबाचं ट्विट मी पण पाहिलं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा पक्षाच्या संविधानावर चालणारा पक्ष आहे, घटनेवर चालणारा पक्ष आहे. पक्षामध्ये राष्ट्रीय अध्यक्ष निवड करत असताना त्या कमिटीमधले सदस्य, राज्य पातळीवर आणि देश पातळीवर असलेले सदस्य यांचा सगळ्यांचं मत घेऊन त्या ठिकाणी राष्ट्रीय अध्यक्ष निवडला जातो. आमची अजून कुठे राष्ट्रीय अध्यक्षाची चर्चा चालू नाही आहे. आम्ही गटनेता आणि उपमुख्यमंत्री पद काल वहिनीचं झालेलं आहे. त्यानंतर लवकरच ती प्रक्रिया पार पडेल आणि लोकशाही पद्धतीने ती प्रक्रिया पार पाडेल. आता राजसाहेब काय म्हणले त्यापेक्षा आमच्या पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्ते आणि घटनेतल्या जे त्या याच्यामध्ये कमिटीमधले लोक आहेत त्यांचं काय मत आहे ह्याच्यावरती आमचा राष्ट्रीय अध्यक्ष निवडला जाईल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.